नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.3 या व्हिडिओतील पहिले 3 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4 to 8 हे राहिलेले 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत। सोडूया। क्वेश्चन नंबर 4 येथे आपल्याला 3 पॉइंट दिलेले आहेत आणि त्या 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट पण आहेत। हे एका ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत, म्हणजे या 3 पॉइंट पासून ट्रायंगल तयार होतो। सपोज हे 3 पॉइंट आहेत ए बी सी आणि यांचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत। या 3 पॉइंट पासून हा ट्रायंगल एबीसी तयार होतो। तर फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड, म्हणजे या साइडचा स्लोप, बीसी या साइडचा स्लोप आणि एसी या साइडचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। येथे ट्रायंगलच्या 3 साइड आहेत आणि या 3 साइड्सचे आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचे आहेत। सोल्यूशन 3 पॉइंट दिलेले आहेत। ए पॉइंट आहे 1 - 1, बी पॉइंट आहे 0 4 आणि सी पॉइंट आहे -5 3। म्हणजे ए बी सी, ए बी या साइडचा स्लोप फाइंड आउट करू आपण। स्लोप of side AB equal to y2 minus y1 upon x2 minus x1। AB साइड आहे, A पॉइंट आहे 1 - 1 आणि B पॉइंट आहे 0 4। हा पॉइंट x1 y1 घेऊ आपण, x1 y1 आणि x2 y2। व्हॅल्यू पुट करू। y2 minus y1 म्हणजे 4 - -1, 4 - -1, x2 minus x1 म्हणजे 0 - 1। हे 4 मायनस प्लस होतील आणि -1। 4 + 1 5 अपॉन -1, म्हणजे आपण असं लिहू शकतो -5। ए बी साइडचा स्लोप आला -5। आता स्लोप ऑफ बी सी, स्लोप ऑफ साइड बी सी। या 3 पॉइंट पासून ट्रायंगल एबीसी तयार होईल आणि साइड कोणत्या असतील, ए बी, बी सी आणि ए सी। ए बीचा स्लोप फाइंड आउट केला। आता बी सीचा स्लोप y2 minus y1 अपॉन x2 minus x1। बी सी, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत 0 4 आणि सी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत -5 3। x1 y1 घेऊ, हा पॉइंट x2 y2 घेऊ। व्हॅल्यू पुट करू। y2 minus y1 म्हणजे 3 - 4, x2 minus x1 -5 -0, हे -1 होईल आणि अपॉन -5 होईल। बरोबर आहे। येथे मायनस आहे, येथे मायनस आहे, कॅन्सल होतील, म्हणजे आपण असं लिहू शकतो 1/5। आता साइड ए सीचा स्लोप फाइंड आउट करू आपण। स्लोप ऑफ साइड ए सी y2 minus y1 अपॉन x2 minus x1। ए पॉइंट आहे 1 - 1 आणि सी पॉइंट आहे -5 3। व्हॅल्यू पुट करू। x1 y1 घेऊ, x2 y2। 3 - -1, 3 - -1, -5 -1, हे 3 प्लस 1 होईल आणि -5 -1 म्हणजे -6 होतील। हे 4 होतील, हे -6। दोन्ही साईडला आपण 2 ने डिवाइड करू, म्हणजे 2/3 होईल। बरोबर आहे। हे मायनस साइन 2 ने डिवाइड केलं म्हणजे हे 2 आणि हे 3 होतील, -2/3। ए बी साइडचा स्लोप फाइंड आउट केला, बी सी साइडचा स्लोप फाइंड आउट केला आपण आणि साइड ए सीचा पण स्लोप काढलेला आहे। Therefore, the slopes of the side AB, BC and AC are AB चा स्लोप -5 आहे, BC चा स्लोप 1/5 and AC चा स्लोप -2/3।
रिस्पेक्टिव्हली. पहा रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, अनुक्रमे, म्हणजे ए बीचा हा, बी सीचा हा आणि ए सीचा हा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, शो दॅट. पहा येथे 4 पॉईंट दिलेले आहेत आणि या चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट येथे आपल्याला दिलेले आहेत. तर या 4 पॉईंटपासून एक पॅरलेलोग्राम तयार होतो, म्हणजे हे 4 पॉईंट त्या पॅरलेलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा पॅरलेलोग्राम याप्रमाणे असेल, म्हणजे अपोजिट साईड्स पॅरलल असतात. ही साईड या साईडला पॅरलल असेल. सपोज ए बी सी डी, ही साईड या साईडला पॅरलल आहे. जर यांचे स्लोप इक्वल आले तर ए बी आणि सी डी पॅरलल होतील. जर बी सी आणि ए डी यांचे स्लोप इक्वल आले तर या दोन साईड एकमेकांना पॅरलल होतील. पण आपल्याला चारही साईड्सचे स्लोप फाइंड आउट करायचे आहेत आणि ए बी आणि सी डीचा स्लोप इक्वल दाखवायचा, म्हणजे या दोन साईड पॅरलल होतील. ए डी आणि बी सीचा स्लोप इक्वल दाखवायचा, म्हणजे या दोन साईड पॅरलल होतील. पहा सोल्युशन. दिलेले 4 पॉईंट लिहून घेऊ आपण. ए पॉईंट आहे -4 -7, बी पॉईंट आहे -1 2, सी पॉईंट आहे 8 आणि 5 आणि डी पॉईंट आहे 5 -4. पॅरलेलोग्राम म्हणजे आपल्याला स्लोप कोणते काढायचे, ए बीचा काढायचा आहे, नंतर बी सीचा, नंतर सी डीचा, नंतर ए डीचा. सर्वप्रथम आपण ए बीचा स्लोप फाइंड आउट करू. पहा ए बी, बी सी, सी डी आणि ए डी. प्रथम ए बीचा फाइंड आउट करू, नंतर बी सीचा, नंतर सी डीचा आणि नंतर ए डीचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्लोप ऑफ ए बी, हा स्लोप किती होईल, y2 - y1 अपॉन x2 - x1. पहा ए बीचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. एचे कोऑर्डिनेट -4 -7 आहेत आणि बीचे कोऑर्डिनेट -1 आणि 2 आहेत. हा पॉईंट x1 y1 घेऊ आपण, हा पॉईंट x2 y2 घेऊ. व्हॅल्यू पुट करू. y2 - y1 म्हणजे 2 -7, 2 मायनस ऑफ -7, x2 - x1 -1 -4, -1 मायनस ऑफ -4. पहा हे सॉल्व करू. हे 2 + 7 होतील, बरोबर आहे, आणि हे -1 -+ होतील, म्हणजे हे 9 होतील आणि हे 3 होतील. 9ला 3ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 3. म्हणजे या ए बीचा स्लोप किती आला, 3 आला, बरोबर आहे. देअरफॉर स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ साईड ए बी सपोज 1 नंबर. आता बी सीचा स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ बी सी y2 - y1 अपॉन x2 - x1, बरोबर आहे. बी सी, बी पॉईंट आहे -1 आणि 2 आणि सी पॉईंट आहे 8 5. x1 y1 घेऊ आपण, x2 y2. पहा या व्हॅल्यू पुट करू आपण. y2 - y1 म्हणजे 5 - 2, x2 - x1 म्हणजे 8 -1. ही व्हॅल्यू मायनस आहे म्हणून आपण ब्रॅकेट केलेला आहे आणि हा फॉर्म्युल्यामधील मायनस आहे. 5 - 2 म्हणजे 3 होतील आणि 8 + 1 म्हणजे 3/9 होतील, बरोबर आहे. 3/9 3ने डिवाइड करू म्हणजे 1/3 होईल. हा स्लोप बी सीचा आला. देअरफॉर स्लोप ऑफ बी सी, बी सीचा स्लोप 1/3 आला, सपोज 2 नंबर. ए बी, पी सी. आता सी डीचा स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ सी डी y2 - y1 अपॉन x2 - x1. सी पॉईंट 8 5 आहे आणि डी पॉईंट 5 - 4 आहे. ही व्हॅल्यू x1 y1 घेऊ आपण, ही व्हॅल्यू x2 y2 घेऊ. व्हॅल्यू पुट करू आपण. y2 - y1, y2 - y1 म्हणजे -4 -5 आणि x2 - x1 म्हणजे 5 - 8. हे किती होतील, -9 होतील आणि -3 होतील. पहा येथे मायनस, येथे मायनस, मायनस मायनस कॅन्सल होतील. 9ला 3ने डिवाइड केलं, आन्सर मिळेल 3. पहा 3 नंबर मिळाला आपल्याला. हा आला स्लोप सी डीचा. देअरफॉर स्लोप ऑफ सी डी
पहा ए बीचा स्लोप हा आहे, बी सीचा हा आहे, सी डीचा हा आहे. आता ए डीचा स्लोप ऑफ ए डी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ए पॉईंट -4 - 7 आहे आणि डी पॉईंट 5 - 4 आहे. x1 y1 घेऊ, या पॉईंटला x2 y2 घेऊ. y2 मायनस y1 म्हणजे -4 - 7 -4 - 7 बरोबर आहे. x2 मायनस x1 म्हणजे 5 - 4 5 - 4 -4 प्लस 7 5 प्लस 4 होतील 3 5 प्लस 4 9 होतील म्हणजे 3 ने डिवाइड केल्यावर आन्सर मिळेल 1/3. हा स्लोप आला 1/3. देअरफॉर स्लोप ऑफ ए डी. चारही स्लोप आपण फाइंड आउट केलेले आहेत बरोबर आहे. ए बीचा स्लोप, बी सीचा स्लोप, सी डीचा स्लोप आणि ए डीचा स्लोप. येथे आपल्याला ए बी आणि सी डीचा स्लोप इक्वल मिळालेला आहे म्हणजे ए बी पॅरलल आहे सी डीला आणि बी सी आणि ए डीचा स्लोप इक्वल आहे. बी सीचा स्लोप आणि ए डीचा स्लोप इक्वल आहे म्हणजे बी सी आणि ए डी पॅरलल आहेत. म्हणजे आपण काय म्हणणार, फ्रॉम 1 and 3 स्लोप ऑफ ए बी इक्वल आहे स्लोप ऑफ सी डी. ए बी आणि सी डीचा स्लोप इक्वल आहेत म्हणजे काय, ए बी आणि सी डी पॅरलल आहेत. देअरफॉर ए बी पॅरलल आहे सी डी. फ्रॉम and 4 स्लोप ऑफ बी सी इक्वल आहे स्लोप ऑफ ए डी. म्हणजे काय, बी सी आणि ए डी पॅरलल आहेत. स्लोप जर इक्वल असेल तर त्या लाईन पॅरलल असतात म्हणजे बी सी आणि ए डी पॅरलल आहेत बरोबर आहे. दोन्ही पेअर आपण पॅरलल दाखवलेले आहेत आणि त्या पेअर अपोजिट पेअर आहेत. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. येथे लिहिणार देअरफॉर पॉइंट्स ए बी सी अँड डी. या पॉईंट बरोबर तुम्ही कोऑर्डिनेट पण लिहू शकता. आर दी व्हर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड के. इथे आपल्याला के ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. आरचे दोन्ही कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. एसचा आपल्याला एकच कोऑर्डिनेट दिलेला आहे आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला के म्हणून दिलेला आहे. तर या के ची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्या लाईनचा स्लोप पण दिलेला आहे, स्लोप आहे -2. सोल्युशन खूप सोपा प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. दिलेले पॉईंट आर पॉईंट दिलेला आहे 1 आणि -1 आणि एस पॉईंट दिलेला आहे -2 आणि के. तर या के ची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. लेट या आर पॉईंटला आपण x1 आणि y1 म्हणून कन्सिडर करू अँड एस पॉईंट आपण x2 y2 म्हणून कन्सिडर करू. बी दी गिवन पॉईंट्स हेअर. म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय होईल, हा पॉईंट x1 y1 आहे आणि हा पॉईंट x2 y2 आहे. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 1, y1 ची व्हॅल्यू -1, x2 ची व्हॅल्यू -2 आणि y2 ची व्हॅल्यू k येईल. y2 ची व्हॅल्यू k. आपल्याला लाईनचा स्लोप -2 दिलेला आहे बरोबर आहे. स्लोप ऑफ लाईन आर एस. आर आणि एस पासून आर एस लाईन तयार होईल. तो किती असतो, y2 - y1 अपॉन x2 - x1 बरोबर आहे. परंतु स्लोप आपल्याला किती दिलेला आहे, स्लोप -2 दिलेला आहे म्हणजे या लाईनचा स्लोप -2 आहे. y2 ची व्हॅल्यू k आहे मायनस y1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे त्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण -1. x2 ची व्हॅल्यू -2 मायनस x1 ची व्हॅल्यू 1.
देअरफॉर -2 इक्वल टू के मायनस मायनस +1 होईल, -2 आणि -1 म्हणजे -3 होतील. देअरफॉर डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. बरोबर आहे. -2 आणि इंटू हे -3 होतील आणि इक्वल टू या साईडला के +1 होईल. मायनस मायनस प्लस होतील. 2 × 3 म्हणजे 6 होईल. बरोबर आहे. +6 इक्वल टू के +1 म्हणजे केची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 6मधून 1 मायनस होईल. देअरफॉर के इक्वल टू 5. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच हा प्रश्न आहे. सोल्युशन दिलेले पॉईंट बी आणि सी आहेत. बी पॉईंटचे कोऑर्डिनेट के आणि -5 आहे. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सीचे कोऑर्डिनेट 1 आणि 2 आहेत आणि लाईनचा स्लोप आपल्याला 7 दिलेला आहे. लेट हा बी पॉईंट आपण x1 आणि y1 म्हणून कन्सिडर करू अँड सी पॉईंट आपण x2 y2 म्हणून कन्सिडर करू. बी दी गिवन पॉईंट्स. हेअर हा पॉईंट आपण x1 y1 घेतलेला आहे आणि हा पॉईंट x2 y2 घेतलेला आहे. येथे x1 ची व्हॅल्यू k होईल. बरोबर आहे. हेअर x1 ची व्हॅल्यू k होईल, y1 ची व्हॅल्यू -5, x2 ची व्हॅल्यू 1 आणि y2 ची व्हॅल्यू 2 होईल. स्लोप दिलेला आहे 7. बरोबर आहे. लाईन कोणती तयार होईल? BC लाईन तयार होईल. स्लोप ऑफ लाईन BC. फॉर्म्युला काय आहे? y2 - y1 अपॉन x2 - x1. परंतु स्लोप दिलेला आपल्याला 7 आहे. देअरफॉर 7 इक्वल टू y2 ची व्हॅल्यू 2 आहे, y1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे हा मायनस आणि व्हॅल्यू मायनस आहे म्हणून इथे ब्रॅकेट करणार आपण. x2 ची व्हॅल्यू 1 आहे मायनस आणि x1 ची व्हॅल्यू k आहे. या k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हे 7 2 + 5 होतील, मायनस मायनस प्लस होतील, हे 1 - k. देअरफॉर इथे डिव्हिजनमध्ये आहेत, हे इकडे आणले तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. बरोबर आहे. या दोन टर्म इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे 7 × 1 - k होईल इक्वल टू 2 + 5 होईल. बरोबर आहे. 1 - k इक्वल टू हे 7 होतील. 1 - k ची व्हॅल्यू काय होईल? या ब्रॅकेटची व्हॅल्यू हे 7 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे 1 - k इक्वल टू 7/7 1 होईल. म्हणजे देअरफॉर या -k इक्वल टू हे 1 हे +1 या साईडला -1 होतील म्हणजे -k ची व्हॅल्यू किती येईल? 1 - 1 0 येईल म्हणजे k ची व्हॅल्यू किती आहे? 0. कारण 0 असल्यामुळे मायनस साईन लिहिण्याची गरज नाही. k ची व्हॅल्यू 0. हे डिनोमिनेटरमध्ये आहेत k. आपण येथे असंही कॅल्क्युलेशन करू शकतो. हे 7 आहेत इक्वल टू 2 + 5 7 होतात. बरोबर आहे. आणि 1 - k आहे. याप्रमाणे येईल. आपण जर रेसिप्रोकल केला म्हणजे काय होईल? हे 1/7 होतील. हे रेसिप्रोकल केला आणि या साईडचा रेसिप्रोकल म्हणजे 1 - k हे वर जातील आणि 7 खाली येतील. बरोबर आहे. हे 7 या साईडला आणले आपण तर 1/7 × 7 होईल आणि इकडे 1 - k होईल. बरोबर आहे. 7 7 कॅन्सल म्हणजे या साईडला 1 राहतील आणि या साईडला 1 - k आणि यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळेल? 0 मिळेल. रेसिप्रोकल केला आपण अंशाचा आणि छेदाचा तर त्याप्रमाणे इकडे पण आपल्याला रेसिप्रोकल करावं लागेल. असंही कॅल्क्युलेशन करता येईल किंवा याप्रमाणे करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 PQ पॅरलल RS. येथे आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. PQ पॅरलल RS दिलेला आहे म्हणजे PQ ही लाईन आणि RS ही लाईन, R पॉईंट आणि S पॉईंट यापासून तयार होणारी लाईन RS होईल आणि P आणि Q या दोन पॉईंटपासून तयार होणारी लाईन PQ होईल. येथे आपल्याला PQ लाईन RSला पॅरलल आहे म्हणून दिलेला आहे म्हणजे काय? PQचा स्लोप आणि RSचा स्लोप इक्वल असेल. या दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे त्यांचे स्लोप इक्वल असतील. ते स्लोप किती आहेत ते सर्वप्रथम आपण फाइंड आउट करू. सर्वप्रथम आपण लाईन PQचा स्लोप काढू आणि नंतर RSचा
स्लोप फाइंड आउट करू. दोघांचे स्लोप इक्वल दाखवू आणि त्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू काढता येईल. पहा सोल्युशन. स्लोप ऑफ पी क्यू. या लाईनचा स्लोप काय होईल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पहा पीचे कोऑर्डिनेट 2 आणि 4 आहेत आणि क्यूचे कोऑर्डिनेट 3 आणि 6 आहेत. पी क्यू लाईन पाहिजे, त्यामुळे पी आणि क्यू हे दोन पॉईंट घेतलेले आपण. x1 y1 घेऊ, हे पॉईंट x2 आणि y2 घेऊ. पहा y2 मायनस y1 6 मायनस 4 आणि x2 मायनस x1 म्हणजे 3 मायनस 2. हे 2 होतील आणि 3 मायनस 2 1 म्हणजे स्लोप किती येईल? 2 येईल. बरोबर आहे. या लाईनचा स्लोप किती आला? 2 आला. देअरफॉर स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू 2. आता आर एसचा स्लोप फाइंड आउट करू आपण. नाऊ स्लोप ऑफ आर एस इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आरचे कोऑर्डिनेट 3 आणि 1 आहे आणि एसचे कोऑर्डिनेट 5 आणि के आहे. आपल्याला या के ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. y2 मायनस y1 म्हणजे के मायनस 1 होईल. x2 मायनस x1 5 मायनस 3 होईल. बरोबर आहे. के मायनस 1 5 मायनस 3 म्हणजे 2 होईल. स्लोप ऑफ आर एस. आर एसचा स्लोप हा आला आपल्याला. बरोबर आहे. या दोनही लाईनचे आपण स्लोप काढलेले आहेत, परंतु आपल्याला पी क्यू पॅरलल आर एस दिलेला आहे. बरोबर आहे. बट पी क्यू पॅरलल आर एस, त्यामुळे या दोन लाईनचे स्लोप इक्वल असतील. स्लोप ऑफ पी क्यू इक्वल आहे स्लोप ऑफ आर एस. पहा पी क्यूचा स्लोप 2 आहे आणि आर एसचा स्लोप के मायनस 1 अपॉन 2 आहे. हे 2 या साईडला आणले तर 4 होतील आणि या साईडला के मायनस 1. बरोबर आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? हे 4 हे मायनस 1 या साईडला प्लसमध्ये होतील म्हणजे 4 प्लस 1. देअरफॉर के ची व्हॅल्यू 5 मिळेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.